नेक्स्ट उमेश धाडसे सरांचे या ठिकाणी लाभलेले आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज मालिकावीर आकर्षक टी शर्ट आणि बॅट राकेश शावी मल्हार स्पोर्ट्स यांच्याकडून देखील आम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे। मालिकावीरसाठी सायकल श्री प्रशांत पोस्टर आणि सुशील गोठले यांच्याकडून मिळाले आहे। चेंडू पुरवठा योगेश वैराग आणि राजूदादा कदम यांच्याकडून मिळाले आहे। उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज आकर्षक चषक निमेश कोबनाक आणि विकास कांबी यांच्याकडून लाभलेला आहे। त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज होम थिएटर जे मिळाले ते म्हणजे श्री गीतेश पवार यांच्याकडून विशेष सहकारी देणगीदार सन्मान चिन्ह सुनील गायकवाड यांच्याकडून मिळालेला आहे। त्याचबरोबर विजेता उपविजेता संघासाठी मेडल मंगेश टोमरे यांच्याकडून मिळाले। अनिकेत रहाटवळ यांच्याकडून देखील आम्हाला देणगी स्वरूपात देणगी मिळालेली आहे। त्याचबरोबर प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक आकर्षक चषक आम्हाला ते मिळाले म्हणजे कुमार अव्यांश अमोल वैराग कुमार माईदा स्वप्नील सिगवन यांच्याकडून मिळाले। या सर्व देणगीदारांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो। आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला आपण चालू करतोय। पूर्वी वॉरियर्स वर्सेस मामाबाचे 11 संघामध्ये सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय रोहनला, स्ट्राईक वरती आहे रोशन, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार, गोलंदाज मार्क वरती गोलंदाज किशोर, स्ट्राईक वरती आपण पाहतोय रोशनला जे मामाबाचे 11 संघाचे मालक भेको मामा मालप यांचे सुपुत्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। स्ट्राईक वरती गोलंदाज मार्क वरती पण एकदा गोलंदाज तयार आहे किशोर, वैयक्तिक पहिली षटक संघासाठी पहिली षटक घेऊन येतोय किशोर। कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, लेट्स प्लेचा इशारा आलाय पंचांकडून। सामना सुरू होते पंचांच्या डाव्या बाजूने क्षेत्ररक्षण सजवलंय यशरक्षक थर्ड मॅन शॉट फाईन लेग शॉट ब्रेक वर स्क्वेअर लेगचा खेळाडू पुन्हा एकदा पहिला चेंडू खाली राहतोय जोरदार अपील केली जाते परंतु त्या ठिकाणी नाकारलेली आहे। थोडासा त्या ठिकाणी मिसगाईड पाहायला मिळते। लेग बाय चेरपामध्ये एक धाव मिळते। एका धावेने खातं खोलले गेले मामाबाचे 11 संघाचं। पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येते रोहन, क्षेत्ररक्षण आपण पाहिलेलं आहे। ऑफसेट दिशेने आपण क्षेत्ररक्षण पाहायला घेतोय। शॉट पॉइंट पाहायला मिळते, शॉट कव्हर, शॉट लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑफ अशा प्रकारचे क्षेत्रव्यूह आपण पाहतोय। पुन्हा एकदा पुढचा चेंडू रोहन तांदळे आयकॉन प्लेयर, पहिला चेंडू फुल टॉप लीक केलाय फाईन लेग दिशेने जातोय चेंडू, वन बाउंस सी मारेच्या पार मिलिंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। कम ऑन डीजे नो चेंडू या ठिकाणी घोषित केल्या पंचांनी बीमर, त्यामुळे फ्री हिट असणार आहे। युवा क्रीडा कमिटी मंडनगड आहे वो एक नंबर, मंडन प्रीमियर लीग आमची आहे वो एक नंबर, युवा क्रीडा कमिटी मंडनगड आहे वो एक नंबर। थँक यू। फ्री हिट आहे हा चेंडू। आयकॉन प्लेयर रोहन तांदळे यांच्याकडून पहिला चेंडूवरती मोठा प्रहार या ठिकाणी पाहायला मिळालाय मामाबाचे 11 संघासाठी। पुन्हा एकदा किशोर सज्ज, फ्री हिटचा चेंडू कशा प्रकारचा जातो ते पाहूया। पुढचा चेंडू गुडलेन तीरावरती पुन्हा एकदा पुढे येऊन चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या डोक्यावरून, एक धाव निश्चित मिळते। दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय। मिस फिल्डिंग पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून, 2 धाव पूर्ण केल्यात। बघता बघता त्या ठिकाणी तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। 3 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली गेली आहे मामाबाचे 11 संघाची। धावसंख्या झाली ते म्हणजेच 8 धावा। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज किशोर, राईट राऊंड विकेट गोलंदाजीसाठी तयार। पुढचा चेंडू स्वरात टाकण्याचा प्रयत्न होतोय, उजव्या स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पण फाईट करायला करतायत। एक्स्ट्रा अतिरिक्त एक धाव मिळते मामाबाचे 11 संघामध्ये। धाव संख्या होती ती 10 धावा। पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज, 55 बाजूने शॉर्ट पिच चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, टॉप एज लागतोय
कॉट बिहाइंड या ठिकाणी यष्टीरक्षक कोणत्या प्रकारची चूक करत नाही, गडी बाद होतोय आणि पहिला धक्का. प्रत्येक खेळाडूचा खेळ हाय चांद, साऱ्या युवा खेळाडूचा होईल सन्मान, साऱ्या युवा खेळाडूचा होईल सन्मान, साऱ्या युवा खेळाडूचा होईल सन्मान. एक करतात बॅटिंग धुवाधार, मारतात चौकार आणि षटकार, मारतात चौकार आणि षटकार, मारतात चौकार आणि षटकार. हे सगळेच मेंबर कमिटीचे हिते लावताना हो हातभार, सगळेच मेंबर कमिटीचे हिते लावताना हो हातभार. लंडन प्रीमियर लीग आमची आहे वो एक नंबर. युवा थँक्यू डीजे. रोशन बॅक टू फॅव्हलियन. रोशन बाद झाल्यानंतर वन डाऊन फलंदाज आपण पाहतोय. गणेशकोंड गावचे सुपुत्र प्रवीण बांद्रे यांच्यावरती जवळजवळ 15,000ची बोली लागली होती. अशा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रवीण बांद्रेला बघूया कशा प्रकारची आता कामगिरी करतायत मामा भाचे 11 संघासाठी. वन डाऊन फलंदाज स्ट्राईकवरती आहेत, नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत रोहन तांदळे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज किशोर. पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा जोरात टाकण्याचा प्रयत्न होतोय. पंचांकडे दाद मागितला ते कोणत्या प्रकारची त्या ठिकाणी रिॲक्शन पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र जोरात टाकतोय चेंडू. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. खांद्याचा पुरेपूर वापर केला जातोय गोलंदाजाकडून, खास करून किशोर यांच्याकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा फ्लिक केलाय. जलचीची संधी, गडी बाद. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या ठिकाणी त्या कोणत्या प्रकारची चूक करत नाही क्षेत्ररक्षक. सुंदर झेल टिपतोय आणि प्रवीण स्वस्तात मात्र बाद होतोय. दुसरा धक्का मिळतोय कमांड डीजे. गोलंदाजांनी फलंदाजांवर असतोय नेहमी विश्वास फार, असतोय नेहमी विश्वास फार, असतोय नेहमी विश्वास फार. हे नारंगीच्या या मैदानावर करतात नेहमी बाजी सर, करतात नेहमी बाजी सर, करतात नेहमी बाजी सर. हे अशी ही आमची युवा कमिटी, आम्ही तिचे शिलेदार, अशी ही आमची युवा कमिटी, आम्ही तिचे शिलेदार. लंडन प्रीमियर लीग आमची आहे वो एक नंबर. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय अजिंक्य. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत केले किशोरने. पुन्हा एकदा कमबॅक केले. 9 चेंडू गेल्यानंतर गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा धारदार गोलंदाजी पाहायला मिळते, खास करून किशोर यांच्याकडून. पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा ब्लिक करण्याचा प्रयत्न होता. ही मात्र या ठिकाणी होती का. सुंदर गोलंदाजी. धाव संख्या झाली ती म्हणजेच 10. पहिली षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाली 10. युवा क्रीडा कमिटी मंडणगड आयोजन प्रीमियर लीग या ठिकाणी आपण पाहतोय. ह्या टुर्नामेंटसाठी ज्या मगाशीच मीडिया ठिकाणी वर्णन केलं, सुंदर समालोचनचा ज्याने आवाज संपूर्ण नारंगी क्रीडा नगरी असेल, वसई, पालघर, ठाणे परिसरामध्ये यांनी बुलंद आवाज जोडण्याने आमचे सर भरत मोरे सर देखील या ठिकाणी जोडले गेले. त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक त्या ठिकाणी स्वागत करतो. काही वेळानंतर आपल्याला या ठिकाणी कॉम्बिनेशन वाला या ठिकाणी समालोचन पाहायला मिळेल. खास करून आल्यानंतर काही कमिटी मेंबरजवळ चर्चा झाली. या ठिकाणी तेच सांगण्याचा प्रयत्न केले की आजच्या दिवसामध्ये अशी कॉमेंट्री होणं गरजेचं आहे की जेणेकरून कॉम्बिनेशन कॉमेंट्रीने खेळाडूंमध्ये देखील उत्स्फूर्तता तयार होईल, जुगलमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत आशुतोष. वैयक्तिक पहिले षटक आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत आशुतोष. स्ट्राईकवरती आहेत रोहन तांदळे. आता मात्र रोहनवरती मोठी जबाबदारी दिली आहे ती म्हणजे संघाने. जवळ 2 गडी स्वस्तात बाद झालेले आहेत रोशन आणि प्रवीण. बघूया आता कशा प्रकारची फलंदाजी करतोय रोशन. क्षेत्ररक्षण सावजवले आहे ते म्हणजेच पूर्वी वॉरियर्स संघाच्या कर्णधाराकडे आपण पाहतोय. यष्टीरक्षक पाहायला मिळते. शॉर्ट थर्डमॅनच्या ठिकाणी एक खेळाडू आपण पाहतोय. पॉइंटला खेळाडू पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हरला खेळाडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचं रन घेऊन रोहन यांच्यासाठी रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. एक धाव पूर्ण केला तर लेग बाय चर्पामध्ये एक धाव मिळते. मामाभाचे 11 संघाला धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 11 धाव संख्येवरती जाऊन पोहोचलेले.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. आशुतोष स्ट्राईक वरती आपण पाहतोय. अजिंक्य ना बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू आहे. चेंडू खेळलाय तो म्हणजेच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. एकदा पूर्ण होते आणि बघता बघता त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केले आहेत. सुंदर आणि मिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावेने धावसंख्या पुन्हा वाढली गेली आहे. पुन्हा एकदा बघूया त्या ठिकाणी कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपण पाहतोय. शॉर्ट कव्हरचा खेळाडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण घेताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फुलेंदीवरचा चेंडू होता. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू घेऊन करतायत. डीप कव्हरच्या विझनमध्ये जातोय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल करतायत. सुंदर आणि मिडरेंज विकेट पाहायला मिळते. 2 धाव पूर्ण होत आहेत. सुंदर फलंदाजीचा नजारा त्या ठिकाणी दाखवून देत आहेत फलंदाज. कव्हरचा खेळाडू होता त्याला एक्स्ट्रा कव्हरला घेतलं आणि मात्र त्या ठिकाणी चेंडू घेऊन काढला तो म्हणजेच कव्हर विझनमधून डीप कव्हरच्या ठिकाणी चेंडू गेला. 2 धाव पूर्ण केला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. आशुतोष फलंदाजीसाठी अजिंक्य आणि आता मात्र खाली राहतोय चेंडू. बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. एलबीची अपील मात्र जोरदार केली होती. कोणत्या प्रकारचे रिएक्शन पाहायला मिळत नाही. लेग बायच्या मध्ये 1 धाव मिळते. मामाबाच्या 11 संघाला धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 16 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय डीपच्या प्रकारचं क्षेत्रव्यूह पाहायला गेलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला खेळाडू आपण पाहतोय. डीप लॉंग ऑनला खेळाडू पाहतोय. डीप लॉंग ऑफला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारचं डीपचं क्षेत्रव्यूह या ठिकाणी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडासा तर या गोलंदाजी मार्गावरती पुन्हा गोलंदाज आशुतोष स्ट्राईक वरती आहेत. रोहन पंचांच्या डाव्या बाजूने आणि पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. जोरात टाकण्याचा प्रयत्न करतायत परंतु उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाण्याचे चेंडू पंच वाईट कार्य करतायत. अतिरिक्त एक्स्ट्रा 1 धाव टोटल मध्ये ऍड केली जाते. थोडीशी मात्र आता गोलंदाजीमध्ये धारदार त्या ठिकाणी नियंत्रण आणावे लागेल गोलंदाज आशुतोष यांना. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र खाली राहतोय. व्यवस्थित बॅटवरती टायमिंग होत नाही परंतु 1 धाव मात्र निश्चित पूर्ण होते. 1 धावेने 1 धाव पूर्ण लेग बायच्या मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावसंख्येवरती. स्ट्राईक वरती पाहतो अजिंक्यला. सुंदर प्रकारची फलंदाजी करतो अजिंक्य. धावसंख्या 18. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आशुतोष अजिंक्यच्यासाठी सामोरे जातील. पुढचा चेंडू असेल बघ कशा प्रकारची फलंदाजी करते. फुलटॉस चेंडू होता. फ्लिक केलंय. कव्हरच्या दिशेने जातोय. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19. दुसरे षटक संपलेले आहे. 2 षटकानंतर 19 धावा झाल्या. जाऊया पुन्हा एकदा डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत ऐकूया. त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाचे शेव. हे मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात चर्चा नावाची आहे खरोखर. जीवदानी आईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर. मंडन प्रीमियर लीग आमची आहे हो 1 नंबर. युवा क्रीडा कमिटी मंडनगड आहे हो 1 नंबर. मंडन प्रीमियर लीग आमची आहे हो 1 नंबर. युवा क्रीडा कमिटी मंडनगड आहे हो 1 नंबर. फेमस मंडनगड गाव तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव. युवा कमिटीचा गाजतय नाव. थँक्यू डीजे. युवा कमिटीचा गाजतय नाव. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजेच आदित्य. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी 3रे षटक हाताळणार नाही गोलंदाज आदित्य.
नवोदित उभरता खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय पूर्वी वॉरियर्स संघासाठी. स्ट्राईक वरती आहेत अजिंक्य. नॉन स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय रोहन तांदळे आयकॉन फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू असेल. पंचाच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय अजिंक्य यांच्यासाठी. फुल लेंथ एरियावरचा चेंडू होता. ब्लॉक लेंथ वरती सुंदर गोलंदाजी केली परंतु या ठिकाणी एक धाव मात्र रोखू शकत नाही. सुंदर आणि बिटवीन द विकेट पाहायला मिळते रोहन आणि अजिंक्य यांच्यामध्ये. एका धावेने धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. तिसरे षटक मार्गस्थ आहे. सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं विकेट स्लो असल्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय कशा प्रकारचे धीमी गतीने या ठिकाणी फलंदाजी चालली आहे. पण दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिले तर मात्र थोडेसे एक वेगळ्या मूडमध्ये पाहायला मिळतात फलंदाज. वेगळ्या प्रकारची फलंदाजी देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत आदित्य. स्ट्राईक वरती आहेत आयकॉन फलंदाज रोहन तांदळे. यांच्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं जाते. डीफ पॉइंटला आपल्याला एक खेळाडू पाहायला मिळते. शॉर्ट थर्डमॅनला एक खेळाडू पाहतोय. डीफ कव्हरला पाहायला मिळते. शॉर्ट लॉंग ऑफ अशा प्रकारचे क्षेत्रही पाहतोय. ऑफ साईडचा पुढचा चेंडू पुढे येऊन चेंडू खेळून काढलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कव्हरच्या दिशेने जातोय. डीफ कव्हरला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेलाय. एक धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावसाठी कॉल केलाय. 2 धाव पूर्ण केल्यात. सुंदर फलंदाजी केली. डीप कव्हर आणि डीप पॉइंट यांच्यामधून जो त्या ठिकाणी चेंडू खेळला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2 धाव पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजाने. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे आदित्य. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने रोहन यांच्यासाठी. आणि मात्र पुन्हा एकदा एज लागते. यष्टरक्षक दोषी मिस फील्ड होते. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी कॉल केला जातोय. थर्ड मॅचचा खेळाडू जातोय. चेंडू होतोय तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतायत. तिसऱ्या धावसाठी कॉल करतायत. रनआउटची संधी आहे परंतु नाही. सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचताय. सुंदर आणि बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोघांकडून. अजिंक्य आणि रोहन 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावेने धावसंख्या वाढली गेली आहे. धावसंख्या जाणून पोहोचते ती 25 धावा. या मात्र सिंगल डबल धावा या ठिकाणी महत्वपूर्ण ठरणार आहेत. त्या म्हणजेच मामाभाची 11 संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे तो आदित्य. पंचाच्या डाव्या बाजूने पुढचा चेंडू फुले दिरावाचा चेंडू. चेंडू खेळून काढलाय तो म्हणजेच डीप लॉंग ऑन द चाललाय चेंडू. 1 बाउंस सीमा रेषा पार. मिलिंगरच्या तो होगा बेडा पार. रत्नागिरी जिल्ह्यात धावसंख्या वाढली गेली आहे. सुंदर फलंदाजी आता मात्र पाहायला मिळेल अजिंक्य यांच्याकडून. सौकर आलाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने. फुल टॉस आणि फुल टॉल वसूल षटकार. सीमारेषा पार. सहा धावा मिळाल्या. आजच्या दिवसातील पहिल्या षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला तो म्हणजेच अजिंक्य यांच्या बॅटमधून. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. मगाच्या पर्यंत आपण जर पाहिलं तर सिंगल डबलने या ठिकाणी धावा त्या ठिकाणी जमवण्याचा प्रयत्न केला परंतु आता मात्र 2 चेंडूवरती पुन्हा एकदा वेगळ्या मूडमध्ये आपण पाहतोय. ॲक्शन तुळशीच्या ठिकाणी पायाची जी पद्धत आपण या ठिकाणी पाहतोय तो म्हणजे सुंदर या ठिकाणी पाहायला मिळते फलंदाज अजिंक्य यांचा. आणि पुन्हा एकदा आता बघा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न आहे. अलांदो कराफीट त्या ठिकाणी चेंडू चाललाय डीप लॉंग ऑनला. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 1 धावेने धावसंख्या वाढली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 36 या धावसंख्येवरती. 2 चेंडूवरती जो मोठे प्रहार या ठिकाणी पाहायला मिळेल. त्या ठिकाणी थोडंसं टर्न झालंय सामना तो म्हणजेच मामाभाची या 11 संघाकडे पुन्हा एकदा जाताना आपण पाहतोय. सुंदर फलंदाजी होते खास करून रोहन तांदळे आणि अजिंक्य यांच्याकडून. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 10 धावा खर्च केला तो म्हणजे किशोरने. दुसऱ्या षटकामध्ये आशुतोष याने 9 धावा खर्च केल्या. तिसरा षटक जो आदित्यचा आहे याच्यावरती मोठे प्रहार होते आणि त्या ठिकाणी 17 धावा खर्च केल्यात आशुतोषने आदित्यने. आणि हे 17 धावा या ठिकाणी एक थोडंसं सामन्याचं समीकरण या ठिकाणी थोडंसं चेंज केले ते म्हणजेच मामाभाची 11 संघासाठी. बघूया पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी पूर्वीवरील
11 संघाचे गोलंदाज उमेश धाडसे यांना आपण पाहतोय. वैयक्तिक पहिले षटक आणि संघासाठी चौथे षटक या ठिकाणी हाताळणार ते म्हणजेच उमेश धाडसे. स्वतः या ठिकाणी आयकॉन खेळाडूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. क्षेत्रक्षी सजवताना आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू पाहतोय. एक पॉइंटला खेळाडू पाहायला मिळतोय. त्यानंतर शॉर्ट कव्हरला एक खेळाडू पाहायला मिळतोय. युवा क्रीडा कमिटी मंडणगड प्रीमियर लीग 2024 या हंगामामध्ये पुन्हा एकदा आमचे साथी कॉमेंटेटर धनंजय सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांना देखील मंचावरती यायचे आणि पुन्हा एकदा पहिला चेंडू फ्लिक केलाय तो म्हणजेच लोगांना गेलाय. चेंडू एक धाव पूर्ण केलाय आणि एका धाववरती समाधान मानले दोन्ही फलंदाजांनी. ह्याच्यानंतरचा जो होणारा सामना आहे तो म्हणजेच अयांश यंग फायटर वर्सेस वेदिका ध्रुवी 11. वेदिका ध्रुवी 11 या दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला पुन्हा इथे थोडंसं या ठिकाणी गोलंदाजीमध्ये चेंजेस पाहायला मिळते. उमेश धाडसे सर गोलंदाजीमधून थोडीशी रिटायरमेंट घेत आहेत. पायाला थोडीशी इंजुरी आल्यामुळे. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा बघूया कशा प्रकारची गोलंदाजी होईल. सर लगेचच सामना चालू करायचा आहे. एवढा वेळ लावायचा नाही. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजीसाठी तयार होत आहेत गोलंदाज पूर्वी वॉरियर संघाकडून सुदर्शन पवार. गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या उजव्या बाजूने गाठ घेतली आहे. राईट टाइम राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू फेस करते या ठिकाणी रोहन तांदळे. सुदर्शन यांचा स्लोअर वन चेंडू स्वीप शॉट चेंडू घेत आहेत. चेंडू चाललाय बॅक मात्र डोक्यावरून यष्टिरक्षकाच्या सीमारेषेच्या बाहेर. मेंगरन 4 हो का बेडा पार. आता मात्र डंका या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय रोहन तांदळे यांचा. ह्याच्यानंतरचा जो सामना आहे त्याच्यामध्ये आपण अमोल भैरा घ्यायला पाहणार आहोत आणि तशाच प्रकारचे या ठिकाणी गीत या ठिकाणी लावलं गेलं. टॉस साठी दोन्ही संघाने देखील तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने रोहन तांदळे यांच्यासाठी फुल टॉस चेंडू होता परंतु थोडासा डाव्या एसटीच्या बाहेर गोलंदाज त्या ठिकाणी पंच नो घोषित करतायत. गोलंदाज थोडस त्या ठिकाणी खराब गोलंदाजी होते. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी दिली जाते. गोलंदाजी मार्कवरती बघूया कोण गोलंदाज देणार. पुन्हा एकदा आपण सगळ्या डिझाईनच्या माध्यमातून तर या मैदानाच्या दिशेने गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज प्रणयला ज्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. प्रणय ठोंबरे स्ट्राइक वरती आहेत. रोहन तांदळे धाव संख्या झाली ती म्हणजेच 42 42 धावा झालेल्या आहेत
मामाबाचे 11 संघाच्या. स्ट्राईक वरती आहेत रोहन, गोलंदाजी करतोय प्रणय. पहिला चेंडू फुल टॉस, चेंडू खेळला लेग साइड दिशेने, क्षेत्ररक्षकाचा झेल खाली, नो बॉल आहे. फ्रीडची संधी आहे परंतु त्यापैकी एक धाव पूर्ण केलेली आहे. सुंदर झेल मात्र टिपला होता. अटेम्प्ट मात्र या ठिकाणी सुंदर प्रकारे पाहायला मिळतो क्षेत्ररक्षकाचा, परंतु त्या ठिकाणी फ्री हिटची पुरेपूर संधी मात्र मिळत नाही. ते म्हणजेच फलंदाज करणाऱ्या संघाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने आणि आता माझा कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय चेंडू. एक धाव निश्चित पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी कॉल करतायत. सुंदर आणि मिड इन द विकेट पाहायला मिळते. बघता बघता 2 धाव पूर्ण केल्यात. अजिंक्य यांच्या बॅटमधून 2 धाव मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने. आता मात्र पुन्हा एकदा खाली राहतोय चेंडू. जोरदार अपील होते परंतु पंचांकडून रिॲक्शन मिळत नाहीत. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या चालली ती म्हणजेच 45 धावा 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया कशा प्रकारच्या धावा या ठिकाणी मिळत आहेत. गोलंदाजी मार्ग होते पण आता गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती फलंदाज अजिंक्य. फुल टॉस चेंडू आहे. पंच नो घोषित बिंबर आहे. 9+4 एकूण 5 धावा मिळत आहेत. खराब गोलंदाजीचा प्रदर्शन या ठिकाणी केले जाते पूर्वी वॉरियर्स संघाकडून. 4 धावांची धावसंख्या वाढली कमांडोची. संख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 50 या धावसंख्येवरती. पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा अर्धशतक त्या ठिकाणी धावांचं रचले ते म्हणजेच मामाभाचे 11 संघाने. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. आता मात्र सुंदर गोलंदाजी होते. ब्लॉक लेंथवरती चेंडू होता. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी बघूया जोरदार अपील होते आणि बघता बघता ते काही 2 धावा पूर्ण केल्यात. सुंदर आणि बिटवीन द विकेट पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते म्हणजेच पूर्वी वॉरियर संघाकडून. पुन्हा एकदा जाऊया आपण डीजे यांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण भरत मोरे यांना आपण संरचनेमध्ये ऐकायला मिळतील. थँक्यू डीजे. अव्यांश अय्यांश यंग फायटर आणि वेदिका ध्रुवी 11. चला दोन्ही संघाचे संगम कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी या. चला आलेत का दोघे? टॉस करून घ्या. टॉस साठी आलेत अव्यांश अय्यांश यंग फायटर आणि ध्रुवी ना वेदिका ध्रुवी.
समीर महाडिक आणि अमोल वैराग. अमोलच्या ॲब्सेन्समध्ये अजय आला आणि समीर सुद्धा आला. वेदिका ध्रुवी 11 निर्णय फील्ड करण्याचा. थँक्यू सो मच. चला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आई ज्योतानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दिवस शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे इथे आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतात ऐकतात युवा क्रीडा कमिटी मंदनगड आयोजित मंदनगड प्रीमियर लीग 2024 पर्व 6. कालचा दिवस खूप चांगल्या रीतीने पार पडला. काल काय काय घडलं सर्वांनी बघितलं. ज्या खेळाडूने कालच्या दिवसामध्ये एक विक्रम नोंदवला 6 चेंडू 27 धावांचा, तो विक्रम नोंदवणाऱ्या खेळाडूने म्हणजे त्याच संघाने जो आहे फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय. गणेश नाव होतं त्याचं. ही नवीन खोज आहे MPL ची, ही नवीन खोज आहे युवा क्रीडा कमिटीसाठी. आणि आता आजच्या दिवसामधून असे कोणते खेळाडू अवतरतील आणि कोणाचा खेळ कशा प्रकारे होईल हे आपण पाहणार आहोत. काल सुरुवात झाली होती त्यावेळेला पहिल्या सामन्यामध्ये 38 धावा बघायला मिळाल्या होत्या. आज पहिल्या सामन्यामध्ये मला वाटतं 52 धावा बघायला मिळाल्यात. आणि हे जे धावफलक आहे ते कालच्या 4थ्या ते 5व्या मॅचचं होतं. आणि आता या धावांचा पाठलाग होईल की नाही, या धावांना वाचवलं जातंय की नाही, या सर्व बाबींची चर्चा होणार आहे. आमच्या जोडीने आमच्या साथीने वैभव अब्गुल आम्हाला जोडले गेले आहेत. वेलकम वैभव. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. युवा क्रीडा कमिटी मंदनगड मागील 5 वर्षांची गाथा जी होती त्याच्यावरती अजून एक कळस रोवण्याचं कार्य म्हणजे या वर्षामध्ये काही नवीन गोष्टींना वाव देण्यात आलाय. आणि म्हणतात ना एकदा का सेट झाल्यानंतर इनिंग खूप चांगली होते, त्या प्रकारचं सेट झाल्यानंतर आता MPLचा थरार हा दिवसेंदिवस वर्षानुवर्ष एक वेगळी उंची गाठताना पाहायला मिळतोय. चला सुरुवात करा. इतका वेळ नाहीये विचारण्यासाठी बोलण्यासाठी, कारण आजचा ग्रँड फिनाले चा दिवस म्हणजे आजच ग्रँड फिनाले होणारा अंतिम दिवस आहे. आणि या शेवटच्या दिवशी आपल्याला खूप सारा वेळ आवश्यक आहे. तुर्तास सलामी जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होतीये. एका बाजूला उमेश धाडसे आणि दुसऱ्या बाजूला रोहन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रवीण. लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जोपर्यंत मिडॉनला फील्ड होते तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. वैभव, पहिल्या इनिंग मध्ये धावा कशा प्रकारे बनल्या आपण सुद्धा बघितलेले आहात. 52 धावांचा पाठलाग काय वाटतो, काय होऊ शकतो की त्यासाठी अजून काहीसा अडचणी समोर येऊ शकतात? नक्कीच सर, या ठिकाणी मी सांगेन आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक घराच्या पडलेल्या भिंतीची विट सुद्धा सोडत नाही आणि तशाच प्रकारची स्वतःला या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवत आहेत फलंदाज. पहिल्या चेंडूवरती रोहन यांचे कशा प्रकारे हा बैठक शॉट खेळला होता. पायावरती मागे वाकवलं पायाला आणि त्यानंतर मिडविकेट मध्ये फेकून दिलेला हा फटका. गरज आहे अशा फटक्यांची. इनसाइड आउट. यावेळेला अजून एक कव्हरच्या डोक्यावरून खेळला. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक त्याला फॉलो करतोय, पाठलाग करतोय, तोपर्यंत चेंडू थांबण्याचं नाव घेत नाहीये. चेंडू सीमार्गा पार. MPL चौकार. चांगला उल्लेख केला. स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, अन्यथा ढासळलेल्या घराच्या विटा स्वतः लोक सोडत नाहीत. हे आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आहे आणि मॅच मध्ये सुद्धा आहे. म्हणून समोरच्याला दाखवून देऊ नका तुम्ही किती अंडर प्रेशर आहात.
तुम्ही किती दबावाखाली आहात जेणेकरून तुम्हाला ती मॅच अवघडून बनून बसेल. नेहमीच समोरच्याला असं दाखवा की माझ्यामध्ये क्षमता आहे आणि मी या धावांचा पाठलाग करू शकतो, किंवा माझ्यामध्ये क्षमता या धावांचाही बचाव करू शकतो. मागे चेंडू निघून चाललाय, बॅटची एज घेऊन एकदा येताना पाहायला मिळते. नक्कीच सर या ठिकाणी आपण पाहतोय खास करून जो ज्याच्यावरती ड्रीम लागली आहे तो म्हणजेच उमेश धाडसे यांच्यावरती, परंतु आज मात्र फलंदाजी थोडी वेगळ्या ॲक्शनमध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू खेळत आहेत लॉंग ऑफच्या दिशेने, त्या ठिकाणी झेल सुटते आणि बघा जीवनदान मिळेल हे एक डाव. बघा वैभव, या प्रकारचे जीवनदान जर का द्याल तर मात्र मॅचला तुम्हाला गमवावं लागेल. आता डायरेक्टली मी यासाठी असं म्हणतोय कारण उमेश धाडसे हा इन्फॉर्म बॅटर आहे. त्याने किंवा त्याच्या संघाने या हंगामाची सुरुवात सुद्धा खूप चांगली केली आहे. उंची जास्त गाठली आहे. रोहनच्या खेळीचा अंत, पहिला हादरा, फर्स्ट विकेट गॉन. नक्कीच सर मगाशी तुम्ही उल्लेख केलात की प्रत्येक एक एक त्या ठिकाणी कॅच पकडणं गरजेचं आहे. म्हणून सांगावं असं वाटतंय की प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी. वेळ निघून जाण्यापूर्वी तिची किंमत कळायला हवी. आणि आता मात्र वेळ निघून जात होती, परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक केलंय मामा भाची 11 संघाने आणि सुंदर प्रकारच्या ठिकाणी झेल टिपलाय तो म्हणजेच क्षेत्ररक्षकाने. आणि पहिला गडी या ठिकाणी बाद झाले तो म्हणजेच रोहन यांच्या रमामध्ये पहिला धक्का मिळाला आणि प्रवीणाने त्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा जमवल्यात. 13चा आस्किंग रन रेट त्या ठिकाणी गरजेचा आहे आणि तो त्या ठिकाणी मिळतोय. अगदी योग्य चर्चा केली. तर आस्किंग रन रेट ही खूप मोठी बाब असते. ज्यावेळेला तुम्ही पहिलं षटक म्हणतात ना, ज्या षटकामध्ये तुम्ही 13 जवळपास जाण्याचा प्रयत्न करता, त्यामध्ये आलेले विघ्न, त्यामध्ये आलेल्या काही चांगल्या बाबी, या सगळ्या गोष्टी यामध्ये काउंट असतात जरूर. परंतु ज्या वेळेला तुम्ही आस्किंग रन रेटच्या वरच्या धावफलक करता, सध्याच्या धावा जर बघितल्या तर 13 आहेत आणि त्या आस्किंग रन रेटच्या अगदी बरोबर योग्य धावा मी म्हणतोय. पण विकेट गेले ही थोडीशी त्रासदायक बाब आहे. धावा बनतायत परंतु बनण्याबरोबर जर का विकेट गेला तर अडचणी वाढतील. कारण शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला तुम्ही याल आणि 6 चेंडू 13, 6 12, 6 10, 6 15 अशी इक्वेशन असेल, त्यावेळेला जर तुमच्या हातामध्ये विकेट नसतील तर कदाचित त्या धावांचा पाठलाग होणं मुश्किल होऊन बसेल. म्हणूनच तुम्हाला विकेट ठेवून या धावा बनवायच्या आहेत. प्रितेश पवार यावेळेला गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. आणि वैभव, जसा मगाशी उल्लेख केलात ना की आपण आस्किंग रन रेटच्या जवळपास राहण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारचा काही प्रयत्न करता, तुम्ही आस्किंग रन रेटच्या जवळपास राहता, त्यावेळेला तुमचं मॅच मधील अस्तित्व हे त्या सिच्युएशन नुसार कायम राहत असतं. तुम्ही मॅच पासून लांब जात नाहीत. पहिला चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, प्रितेश पवार वरती चढवला हल्ला, क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय परंतु तो धावतच राहतोय. चेंडू निघून गेलाय, सीमा रेखा पार, चौकार. पहिल्या चेंडूवरती जो प्रहार केलाय म्हणजे उमेश धाडसेने, दोन्ही जर खेळाडूंचा आपण तुलना करायला गेलो तर जवळजवळ 15 वर्षाचा ज्यांच्या पाठीशी अनुभव आहे तो म्हणजेच प्रितेश असेल, त्याचबरोबर फलंदाज उमेश असेल, दोघांमध्ये जुगलबंदी सर पाहायला मिळते. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल, गोलंदाज प्रितेश यांचा पंचाच्या डाबाजूने गोलंदाजी करतोय उमेश यांच्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू फ्लिक केलाय, चेंडू खेळून काढलाय तो म्हणजेच मिड विकेट चेंडू खेळून चाललाय, सीमा रेषा पार, चौकार. उडण घटवला, षटकार, 6 धावा मिळत आहेत. कशा प्रकारे हा फटका खेळलाय. आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्यानंतर त्याला लपेटलाय, शॉर्टम पूल, मिड विकेट क्लिअर करत जाणार, अति सुंदर दर्शनीय षटकार. म्हणतात ना, वाघ जर जखमी झाला तर तो लढणं सोडत नाही. तो जास्त रागाने, त्वेषाने, आक्रमकतेने येतो आणि त्यानंतर दहाड फोडत असताना दिसतो. त्या प्रकारचा उमेश धाडसे इंजर्ड आहेत परंतु त्याच्या बॅटिंग मधून ती इंजरी दिसत नाही. कट करण्याचा प्रयत्न, यावेळेला गलीमधून चेंडू ट्रॅव्हल येते, 2 क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतायत आणि पाठलाग करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होतोय का? येस, तिसरी धाव सुद्धा घेतली गेली आहे. चौथीचा प्रयत्न मुश्किल आहे, नाही होणार. बघा, तुम्ही जर का बारकाईने लक्ष घातलं तर उमेश धाडसेंना धावण्यासाठी त्रास होतोय परंतु त्यांना MPLचं महत्व माहित आहे. काही दिवसापूर्वीच ती इंजरी आली आहे. त्यांना मंदरगड प्रीमियर लीग किती महत्वाची आहे किंवा या क्रिकेटच्या प्रती असणार त्यांचं प्रेम, त्यांची आवड. काल आकाशला आपण बघितलं, त्यापैकीच एक आहेत. काल आकाशला तरी रनर होता, याला रनरची मुभा नाही आहे.
इथे उमेश धाडसेंचा हा झुंजारू खेळ खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. काव कोणाचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली जाते. नक्कीच सर. मग असे तुम्ही जो उल्लेख केला जसं की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कधीही कंटाळत नाही, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच हरतो. परंतु या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळत आहे ते म्हणजेच उमेश धाडसे सर यांच्याकडून सुंदर फलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणूनच कठीण काळात स्वतःला असं सांगा की शर्यत अजूनही संपली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. अजून या ठिकाणी सामना जिंकले नाही तोपर्यंत मात्र या ठिकाणी आपली पराकाष्ठा ती सोडली जात नाही, खास करून उमेश धाडसे यांच्याकडून. आणि 15 वर्षाचा दांडगा अनुभव आहे तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पेश करून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजीच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ते म्हणजेच 28 धावा. पुन्हा त्या पुढचा चेंडू फुल टॉस स्ट्रेट खेळला गेलाय. चेंडूवरती झेल खाली येतो क्षेत्ररक्षक, चेंड मात्र मिळत नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. दोन षटके संपली आहेत. 34 धावा धावपलकरती म्हणजे तब्बल 17 धावाची सरासरी प्रत्येक षटकाकडे दिसते. आणि या षटकामध्ये तब्बल 21 धावांची लयलूट झाली आहे. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग ॲट पार्टनरशिप. हे दोन खेळाडू जे तुटून पडल्यात, रोहन आणि किशोर आणि उमेश धाडसे, काय जबरदस्त बॅटिंग आहे. वैभव, ही मॅच ज्या वेळेला चालू झाली त्यावेळेला सर्व अपेक्षा करत होते की सकाळचं सत्र आहे, पहिली मॅच आहे आणि या पहिल्या मॅचमध्ये किमान 40-45 अशा धावा याव्यात, परंतु त्या 40-45 धावा सोडून 52 झाल्या म्हणजेच एक कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही गेलात. म्हणजे अपेक्षित धावांपेक्षा चांगल्या धावांपर्यंत गेला होतात. त्या धावांचा पाठलाग करण्याची शक्यता आहे की नाही याचा सुद्धा विचार झाला होता, परंतु या सर्व विचारांवरती आणि जो प्लॅन ए होता त्याच्यावरती पाणी फिरण्याचं कार्य या दोन फलंदाजांनी केले. उमेश धाडसे आणि किशोरचं खरोखरच कौतुक करावं तितकं कमी आहे. नक्कीच सर, सुंदर कमबॅक केले ते म्हणजेच खास करून उमेश धाडसे यांनी स्वतःला प्रूफ करून दाखवले. कारण या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, अफाट ईशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा तास जमवशी झपून आपले खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टरक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध आहे तोच इथे रंगला. आणि मात्र या ठिकाणी जीवन म्हणजे क्रिकेट राजा, संपला तो हुकला तो संपला. परंतु या ठिकाणी हुकलाय तो गोलंदाज. गोलंदाजीमध्ये थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होते, प्रेशर पाहायला मिळते गोलंदाजीवरती. आणि फलंदाजी मात्र सुंदर पाहायला मिळते ते म्हणजेच उमेश धाडसे यांच्या फलंदाजीतून. पुढचा चेंडू असेल फुल तिरावाचा चेंडू उडवलाय. आता बघूया झेलची संधी आहे, सुंदर झेल टिपते आणि मात्र आता पहिला धक्का मिळतो. आयकॉन वर्सेस आयकॉन यांच्यामध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली आणि झेल बाद झालेत. पहिला धक्का मिळाला डीजे. जो अडसर आतापर्यंत या मॅच मध्ये बघायला मिळत होता मामाबाजी संघाला, त्यांना खूप अडचणी होतं त्याला फेस करणं, तो अडसर मात्र इथं दूर गेला. परंतु उमेश धाडसे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, जोरदार टाळ्या उमेशसाठी. झुंजारू खेळ आणि मॅचला अशा स्थितीमध्ये आणून सोडले की तिथून मॅच तितकी अवघड नाही आहे. परंतु या मैदानाच्या खेळपट्टी म्हणजे या खेळपट्टीवरती खेळला जाणारा पहिला सामना सकाळच्या सत्रातील, तिथे 9 धावा सुद्धा षटकाकरणी अवघड असतात. आता 11-18ची इक्वेशन आहे वैभव. या 11-18 मधून काय हा बेडा पार केला जाईल का? नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आदित्य आलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून
काढण्याचा प्रयत्न, कवचा क्षेत्ररक्षक तिथे थोडासा पाय निसटलाय, फंबल झालाय. 1चं रूपांतर 2 मध्ये. तिसरीचा प्रयत्न, काय हा प्रयत्न योग्य आहे का? काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आहे. किशोरने जी धाव घेतली ती खरोखरच चपळाईने पूर्ण केल्या. 3 धाबा या चेंडूवरती पूर्ण केल्या. वैभव, जिथे षटकार चौकारांची आतिषबाजी होत असताना असं वाटलं की चेंडू ट्रॅव्हल होत नाही, हवेमध्ये दमटपणा वाटायला लागलाय, अशा वेळेला तुम्हाला सिंगलला डबल, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं हे जाणत होते. मेन म्हणजे महत्वाची गोष्ट काय आहे, ज्यावेळेला तुम्ही अशा ऑप्शन बेस्ड टुर्नामेंटमधून खेळत असता त्यावेळेला तुमची सर्वाधिक पहिली जबाबदारी आणि पहिल्या तुमच्या संघासाठी अस्त्र म्हणून काय असतं तर तुमचं कॉम्बिनेशन जुळवणं. ज्याचं कॉम्बिनेशन जुळतं तो संघ जास्त वेळा यशस्वी होताना दिसतो. इथे या दोघांचा मनमिळाव झालाय. या संघाने प्रत्येक खेळाडूला त्याच्यामध्ये अशा प्रकारे इन्व्हॉल्व केलंय आणि ते कॉम्बिनेशन जुळून आणलंय, म्हणूनच कदाचित या धावांचा पाठलाग त्यांच्यासाठी सुकर होताना दिसतोय. परंतु मामा भाचे कमी नाहीयेत, इथून सुद्धा या मॅचला टर्न करणं जाणतात, त्यामुळे खरोखर मजा येणार आहे. किशोर ऑन स्ट्राईक, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मैदानाला गरंगळ तालुंकी कापेट निघून गेलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत एकदा धावून पूर्ण केली जाते. नक्कीच सर, मामा भाषेचा आपण उल्लेख केला. मामा म्हणजेच भिकू मामा आणि भाचे म्हणजेच सचिन शिगवण, अशी या दोघांची टीम या ठिकाणी बांधणी गेली आहे. आणि खास करून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय टेम्परामेंटवाला क्रिकेट पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज तयार, रिव्हर्स स्विच खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. थोडासा मिसिंग लेग होतोय. आणि मगाशी जशा प्रकारे आपण पाहिले उमेशचे विकेट गेल्यानंतर पुन्हा एकदा थेट टेक्निकवाले क्रिकेटवरती फलंदाजी करताना आपण पाहायला मिळेल. सिंगलला डबलमध्ये केले, डबलला 3 धावेमध्ये कन्वर्ट केले गेले. बूंद बूंद से समुद्र बनता है, उंगली उंगलियों से कलाई बनती है, ऐसी छोटी छोटी चीजें है उसी से क्रिकेट का रहस्य बन जाता है. आणि तशाच प्रकारचा क्रिकेटचा त्या ठिकाणी खेळ खेळणं गरजेचं आहे. आता मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होते, खराब गोलंदाजीचं प्रदर्शन केलं जात आहे. अतिरिक्त एक्स्ट्रा 1 धाव मिळते सर. ह्या व्हाईटच्या एक्स्ट्रा धावा मॅटर करतील का आपल्या सामन्यासाठी? धावसंख्या झाली ती म्हणजेच 40 धावा. पुन्हा एकदा व्हाईट. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. खेळाडूने व्हाईट ट्रॅक घातल्या कारणास्तव 2 धावांची पॅनल्टी ही मामाबाची संघाला 2 धावांनी पॅनलाइज केले जाईल, म्हणजे 52चं लक्ष आहे ते आता 50 वरती येऊन थांबेल. बघा, नियम खूप स्ट्रिक्ट आहेत आणि त्याचं तुम्हाला पालन सुद्धा करायचंय. ओह, व्हॉट अ शॉट! जागा बनवली, वेळ होता त्याचा सदुपयोग केला आणि सरळ चेंडू फेकून दिला. लॉंग लेग सीमा का पार येतोय, दणदणीत खणखणीत लाजवाब शानदार बहारदार फुल्लातून एमपीएल षटकार. क्वेश्चन काय, 53चं लक्ष आहे का? 53चा पाठलाग करायचा आहे. चला, आणि आता धावफलकात धावा 47 आहेत म्हटल्या तर 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि आता टिपलाय शेल. संपलाय खेळ, परंतु कदाचित हा खेळ संपायला वेळ लागला. चांगली बॅटिंग. नक्की काय घडलंय? यस, फलंदाज बाद आहे. एका क्षणाला वाटलं फलंदाज बाद आहे की नाही, कारण तो आतमध्ये सुद्धा गेला होता. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकातील धावा 47 धावा आहेत आणि 47 धावा असल्या कारणानं 2 धावांची पॅनल्टी, म्हणजेच काय तर टार्गेट कमी होणार. टार्गेट जे 53चं होतं ते 51 होणार आणि 4 धावांची आता गरज आहे. युवा कमिटीचा गाजतैना, तिथे युवा कमिटीचा गाजतैना. हे मनी नाही कुठला हो भेदभाव नाही, राजकारण फक्त क्रिकेटवर ठाम. नाही राजकारण फक्त क्रिकेटवर ठाम. नाही राजकारण फक्त क्रिकेटवर ठाम. हे वंदन करून गणरायाला खेळाडू मैदानात उतरणार. वंदन करून गणरायाला खेळाडू मैदानात उतरणार. मंडणगड प्रीमियर लीग आमची आहे वो 1 नंबर.
Thank you, Rizvi. युवा क्रीडा धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 47 या धावसंख्येवरती सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आहेत प्रतीक. वैभव, आता अशी स्थिती आहे ना की ते 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 2 धाव वरती काय खाली काय पेनल्टी असते. 4 धावांची गरज आहे. 6 चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. इथून जी विकेट आली आहे त्या विकेट नंतर काही अशी वातावरण निर्मिती होतीये. पहिला सामना ज्या वेगाने धावा बनल्यात किंवा जो काही फ्लो बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने आहे, या फ्लोला बघता मॅच त्यांच्या बाजूने थोडीशी झुकती आहे. परंतु गोलंदाजाला इथे नाव कमावण्याची संधी सुद्धा आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा पहिला चेंडू अतिरिक्त धाव येते. नाव कमावण्याची संधी काय? कारण अशा काही सिच्युएशन मधून ज्या वेळेला तुम्ही मॅच जिंकून देता त्यावेळेला तुमच्या नावाचा बोलबाला हा वेगळ्या पद्धतीने केला जातो. त्या MPLच्या इतिहासातील हा सुद्धा सामना होऊ शकतो जर का गोलंदाजाने ही मॅच जिंकून दिली. ही सुवर्ण संधी आहे. ही मॅच किती लांब आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला ते करत असताना किती प्रसिद्धी मिळणार आहे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि गोलंदाजाने जर का हा विचार केला तर या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. पलटवार होण्याचे संकेत या चेंडूवरती मिळालेत. नक्कीच चेंडू 7 धावांची विकेट मिळालाय. गडी बाद झाले पहिल्या चेंडूवरती. आता मात्र सामना जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज असताना सुंदर गोलंदाजी केला. सूर्य एक टप्पा रेखाने गोलंदाजी आता पाहायला मिळाली होती. शेवटच्या 2 चेंडू 4 धावांवरती सामना गेला होता आणि पुन्हा एकदा सामना विजय संपादन करून दिलं होतं संघाला. आणि आता मात्र अजूनही 3 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. आता मात्र पुन्हा एकदा थोडीशी खराब गोलंदाजी होते का पाहूया. एकदा पूर्ण करतायत. वाईड +1 अशा 2 धावा मिळत आहेत एक्स्ट्रा चरपामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 50 या धावसंख्येवरती 1 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आता मॅच थोडी सोपी झाली आहे. म्हणजे औपचारिकता शिल्लक असल्यासारखं चित्र आहे. मामापाच्या 11चा संघर्ष खूप चांगला राहिला. ओहो, शफल झाले जागा बनवली आणि त्यानंतर बॅकफुटवरती जाऊन अतिशय चांगला लॉफ्टचा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. मॅच फिनिश. आणि आता यानंतर होणारी मॅच. एका बाजूला वेदिका ध्रुवी 11 विपक्ष अव्यांश अय्यांश यंग फायटर. बघा ही मॅच जी आहे वैभव, या मॅच वरती सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे. फक्त ही मॅच याच्या मागची मॅच इथपर्यंत थांबून चालणार नाहीये. आजच्या दिवसामध्ये खेळणारे 8 संघ 8च्या 8 संघ दादा संघ आहेत. इन टर्म्स ऑफ आयकॉन म्हणजे त्यांच्यामध्ये असणारे जे आयकॉन आहेत ते तेवढे ताकदवर आहेत. इव्हन त्यांनी जो घेतलेला आणि चूज केलेला खेळाडूंचा जो काही संच आहे म्हणजेच एकंदरीत त्यांचा संघ तो स्वतः तितका ताकदवर आहे. आणि म्हणूनच आपल्याला या पहिल्या मॅच पासून 52 धावा 53 धावा अशा काही धावा दिसल्यात. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत धावांची लयलूट होणार यामध्ये मात्र शंका नाहीये. तुर्तास 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. आमची ऑफिशियल टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. खूप चांगली एम्पायरिंग कालच्या दिवसामध्ये केलेले आमचे 3 ऑफिशियल आज पुन्हा एकदा उपस्थित झालेले आहेत. आता झालेला मॅच